कोपरगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी। भरत मोरे। दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी कोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेशद्वाराच्या खाली शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले आणि जयंतीच्या शतक पूर्तीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे याचा आराखडा घोषित करण्यात आला। यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी नगरसेविका सौ सपनाताई भरत मोरे, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे, ज्येष्ठ निष्ठावंत कडवट शिवसैनिक मनोज कपोते, शिवनारायण परदेशी, बाळासाहेब जाधव, किरण बिडवे, राजूभाई शेख, भरत मोरे, बालाजी गोरडे, आकाश कानडे, सोनू पाठक, भैया वालझडे, वाल्मिक चिने, निलेश वाणी, मधु पवार, ऋषी खैरनार, मयूर काळे, गणेश जाधव, सचिन आसने, कृष्णा आहिरे, मसूद सय्यद, सतीश मंडलिक, प्रतीक मोरे, अभिषेक केकांड, अनिल वाघ, संजय दंडवते, गंगाधर रहाणे, विनय भगत, बीनाताई भगत, शिवसेना प्रेमी नागरिक उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचाराचा वारसा होता त्या वारशाला तंतोतंत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुढे घेऊन जाणारे एक महान व्यक्तिमत्व, आमच्या सर्वांचे प्रेरणास्रोत, आधारस्तंभ, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांची आज जयंती, आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दिशा देण्याचं त्यांनी काम केलं। आज वर्तमान परिस्थितीत आपण बघितलं, मुंबई असेल, महाराष्ट्र राज्य असेल, किंबहुना भारत देश असेल, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कोणाचं पानही हलत नाही। कारण आदरणीय बाळासाहेबांनी जे जीवन आपलं दिलं, प्रबोधनकार ठाकरे साहेब असतील, ही 4थी पिढी आहे ठाकरे परिवाराची। आदरणीय राजसाहेब असतील, या परिवाराने या महाराष्ट्राच्या मराठी माणसांबरोबर, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राचं खरं कशा पद्धतीने हित करता येईल हाच विचार, हीच मांडणी महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक माणसाला दिली। आणि वंदनीय उद्धव साहेब जे होते, आपले पक्षप्रमुख, जे मुख्यमंत्री असताना ज्या पहिल्याच 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली, तर त्याच्यातून शेतकऱ्यांचं कैवारी कोण आहे, तर हाच विचार आहे आणि हेच नेते आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्यांना आणि सर्व थरातील लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर ठाकरे परिवाराच्या आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही। आम्ही खूप आनंदी आहोत। आजचा दिवस आमच्याकरता फार मोठा प्रेरणास्रोत आहे। या मातीच्या प्रत्येक कणाकणामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत आणि या विचाराशिवाय या महाराष्ट्राचं भलं होऊ शकत नाही, एवढंच मी या ठिकाणी मानतो। आणि आमच्या कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने, तालुका जिल्हा शिवसेनेच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आज यांची 100वी जयंती, खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये ही जयंती प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आज सन्मानपूर्वक साजरी केली जाते। खऱ्या अर्थाने आज कोपरगाव शहरामध्ये शहर शिवसेनेच्या वतीने आणि सर्वच अंगीकृत शाखेच्या वतीनं आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराजवळच दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते। ही कष्टाची आणि निष्ठेची ही जयंती या ठिकाणी साजरी होते। खऱ्या अर्थाने निष्ठावंतांचा सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। आज मुंबईच्या महानगरपालिकेच्या निमित्ताने जर बघितलं, प्रचंड प्रमाणात गद्दारी झाली, 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर देशासहित जेवढे विरोधक आहेत सगळे एकवटलेत या 2 ठाकरे बंधूंना हरवण्यासाठी। पण हिंदुत्व आणि मराठी माणूस आजही ठाकरेंच्या सोबत आहेत, त्या निकालाने आज दाखवून दिलं। आताच काही वेळापूर्वी आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मनोज दादा कपोते असतील, शिवनारायण दादा परदेशी, किरण दादा बिडवे, प्रमोद अण्णा लबडे, या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी, ज्येष्ठ शिवसैनिकांनी आवाहन केलं, निष्ठावंत शिवसैनिकांनो, आपण जिथं जिथं कोपरगाव शहरामध्ये असाल, आता आपल्याला एकवटण्याची गरज आहे। या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी आवाहन केलंय। आपण घरात बसून ऐकत असाल, आपण जेव्हा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण कट्ट्यावर बसून ऐकाल, खऱ्या अर्थाने ठाकरेंच्या विचाराची गरज आहे। कारण आपलं कोपरगाव शहर अन्यायाने खूप पीडित झालंय। आज कोपरगाव शहरात जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात झोपडपट्टी एरिया असेल किंवा कोपरगाव शहराच्या आजूबाजूला अनेक समाज आहेत, अनेक लोक आहेत, ते अन्यायाने पीडित झालेत। त्यांना जर न्याय द्यायचा असेल, कोपरगाव शहराचा विकास करायचा असेल तर या शिवसेनेच्या प्रभावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आपले माजी मुख्यमंत्री
त्यांच्या विचाराच्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांना यावं लागेल, कारण आपल्याला कोपरगाव शहराचा विकास करायचा आहे. हिंदुत्वाचा विचार आपल्या शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्या कोपरगाव शहरातील प्रत्येक माणसाचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्व कोपरगाव वासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवसेना प्रमुखांना विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहर येथे आंबेडकर वसतिगृह या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. तसेच हे शतकपूर्ती वर्ष असल्यामुळे वर्षभर विविध उपक्रम, विविध कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून शहर शिवसेना असेल, तालुका शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना या सर्वांच्या वतीने वर्षभर साहेबांच्या शतकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम आपण राबवणार आहोत. साहेब जरी शरीररूपी आपल्यात नसले तरी साहेब आत्मरूपी आपल्यातच आहेत. साहेब गेले असं आम्हाला कधीच वाटत नाही. साहेब आमच्या सोबतच आहेत. साहेबांचे विचार प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामनात आहेत. हे आपण आता या गेल्या निवडणुकीमध्ये सर्व शिवसैनिकांनी, मराठी माणसांनी दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक मराठी माणूस प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येक घराघरामध्ये साहेबांचे विचार हे अजरामर आहे. साहेबांना जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते. सर्व शिवसेना प्रेमी नागरिकांना साहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आज साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त ग्रामीण आणि शहरी सर्व शिवसैनिकांनी अभिवादन करून साहेबांचे आशीर्वाद घेतले. साहेबांमुळे आम्ही आज जे इथं ज्या स्टेजवर आहे, आज हे केवळ आमच्या साहेबांमुळे आहेत आणि साहेबांच्या या आशीर्वादामुळेच आज शिवसेना उदयास आली. शिवसेना आज मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून वाढत आहे की 62 गेले तर 65 निवडून आणले. हा शिवसेनेने दाखवून दिलेला एक उपक्रम आहे. उपक्रम म्हणण्यापेक्षा एक शिवसैनिक काय आहे हे आज मुंबईमध्ये सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आजही मुंबईमध्ये तशा सगळी बेरीज केली तर 100 सीटाच्या पुढे आज शिवसेना, मराठी माणूस आणि शिवसेनेला दिलेलं साहेबांनी बळ हे जिवंत आहे. आणि या निमित्तानेच मी आज सर्व शिवसैनिकांना सांगतो की शिवसेना ही कधी संपणार नाही आणि संपणारी नाहीये. शिवसेनेला परत चांगले दिवस आहेत. आपण सैरावैरा होऊ नये. साहेबांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे आणि आपण सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी राहू. एवढे बोलून आज मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.